मंडई नाही म्हणतो म्हणता पाऊस एकदम जोरात स्टार्ट झालेलो असा प्रमाणाच्या बाहेरच शापत भितकलो आम्ही. आमचं टायमिंग चुकलो आज गडगडला सगळा आमचा. आता काय खरा नाही. आम्ही काय करूया माहिती मिली त्या शेळीत घुसूया थोड्या वेळ थांबूया. भाई साब गेम केल्यान पावसान आमचं. मंडई वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर आजची आपली बाईक राईड एकदम जबरदस्त होती. या थंबनेल डायलॉग तुम्ही बघितलात. तर आज आपण एका मंदिरापर्यंत जातलो आणि आजचं तुमका बाहेरचं वातावरण दाखवते कसा असा आजचं वातावरण. एक दिवस ऊन असतं, एक दिवस पाऊस असता. आजचा आता बाईक राईड आपली स्टार्ट झाल्यानंतरच तुमका कळताला. तर चला, नवीन चॅनलला तुम्ही खूप भरभरून प्रतिसाद दिलात. आपले 500 सबस्क्रायबर झालेत, तर त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. तुमचा सपोर्ट असंच राहते. आपल्याकडनं तुमका कोकण गाव दाखवायचा प्रयत्न चालू असतो, तो तसंच असतो. आणि तुमका जरा कामातनं जराशी बाईक राईड घेतलो का जरा फ्रेश वाटतं बाहेरचं नेचर बघितल्यानंतर. तर आमच्याकडे तर कोकणात नेचर एकदम जबरदस्त असं तुमका रोज दाखवूक मिळताला. तर चला जाऊया, राईड घेऊन येऊया मस्त. आणि कुठचा मंदिर असा, तुम्ही या मंदिरात कधी इलात काय नाही आपण कमेंट करून सांगा. चला चला मंडळी, आपण हेल्मेट घालून तर रेडी झालो. हे बघा आई आणि हो बघा शिरो. आज भी आता काय बघूया. हे शिरो हे ओय ओय आज खाण्यावर लक्ष, आवाज ओळखता. बाहेर जाऊचा फिराक पावसानं काय हेल्मेट घेऊ काय बारक्याने गाडीवर बसून फिरवून आलो बोल. येतो जाऊया, चल जाऊया, चल रे चल. दार उघडले का लगेच बाहेर पळा तुला. चल येतो आम्ही. मिलिन आपली वाटच बघता. बाहेर पाऊस बारीक बारीक पडतात वाटतं. मिलिन छत्री घेतो. ही बाई पैसा बाहेर बघता तो बघ. पाऊस स्टार्टच झालेलो असा. छत्री तर मंडळी भावाची तयारी झालेली आहे. खुशी हा फुल सेफ्टीच जात आहे. म्हणजे कोट बीट काय घेऊक नाही. छत्री घेतली आम्ही मोबाईलासाठी. कपड्यामध्ये आहेत. चल चला चला. जस्ट घराकडनं बाहेर पडलो. आता पाण्याचे थेंब पडतात लेन्सवरती पडन जर पाणी खतम राहत तर, पण शक्यता नाही राहता. भिजतलो 100% आम्ही. छोटे छोटे थेंब असत पण ते बसतात जोरात आणि भिजाक जाता पूर्ण. विनीत भाई म्हाका दिसता पाऊस आता जोरात येतलो. ओय 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 काय मुवमेंट होतो रे. वरले जातलो. कपडे घराकडे येऊन चेंज करूचे लागले तरी चालता. कन्सिस्टन्सी व्हेरी इम्पॉर्टंट असा रुमाल पडत बाबू व्हायचा आमच्या. मंडई नाही म्हणतो म्हणता पाऊस एकदम जोरात स्टार्ट झालेलो असा प्रमाणाच्या बाहेरच शापत भितकलो आम्ही. आमचं टायमिंग चुकलो आज गडगडला सगळा आमचा. आता काय खरा नाही. आम्ही काय करूया माहिती मिली त्या शेळीत घुसूया थोड्या वेळ थांबूया. भाई साब गेम केल्यान पावसान आमचं. नको आतमध्ये नको. गाडी भिजली तरी काय नाही, लोकांक त्रास नको. लिंगेश्वर मुळदे मंदिरच्या थैसर असो राहायला वाटणार नाही. पाऊस जोरात पडता असो गाडीवर वाटता शिरशिरे काढता. कुडकुडे शिरशिरे काढता. टाइम मंडई तुमका दाखवते. टाइम झालेलो असा 5:38 झालेली असत करेक्ट. तर मंडळी आम्ही घेतलो आता भाई फ्रेम. साब कारण की बाहेर पाऊस पडता खूप. तेवढंच वाटतं रे घराकडनं बाहेर पडलो तेवढं होतं तेवढं. तितकोय नाही तसं. बघूया 2 मिनिटं कमी जाता काय, नाहीतर असेच बाहेर पडूया. गाडीवर असल्यामुळे थोडस जास्त वाटतं. हे काय थेंब बुक वड्यार बुक. तर भावाची शूट चालू आहे. हे बघा याच्यामध्ये थेंब थोडे थोडे जमा होतात स्क्रीनवरती, जास्त पण नाही होणार. मंडई बसा गोष्टी तर मारलो. आता पाऊस स्टॉप झालेलो असा. पाऊस आहे म्हणता जावा फिरा नेवा पटकन जाऊया आणि येऊया. बघलं कपडे घेतले तर फायदो. जर हातात पकडशील तर अजून चांगलं होईल. दोनही कामं होणार नाही माझ्या. असं कसं त्याच्यात ठेव मरे.
मंदिराकडे आपण जरा पाया पडे हवान भारी पाऊस कमी झालो पण थंडी लागता मरे जोरात. थंडीत काय करूया त्याला भाईलो. कसो पाऊस असलो ना मंडई तर लांबचा प्रवास कसो करता सांगा तुम्ही, शक्यच नाही. आणि आपला जो सेटअप असा माईकचा तो 1-2 दिवसात आता पोहोचलो. आता दाखवता बुधवारपर्यंत येतो म्हणा. म्हणजे माईक वगैरे लावल्यानंतर आता जोर जोरात ओरडून तरी बोलायची गरज लागायची नाही असं मला वाटतं. अशा थंड पावसात गरम गरम चाय काहीतरी गाव होई ना काय रे. थंड पावसात मध्ये गरमागरम चाय गाव चहा. इकडे पुढे एक स्पॉट असा समजलं की नाही. पुढे एक स्पॉट असा म्हणतोय ते वडापाव वगैरे बनवतोय बघितलं. पण आता चालू आहे का मला माहित नाही. आता चालू आहे घ्या बघ येता नाही येऊया. येताना म्हणजे विषय काय माहिती आहे, पैसे आणूक नाही. गुगल पे चालताला काय नाही माहिती नाही. मंडीचं लोकेशन असं ना तसं आपण इल्लेले असो. श्री घोटनादेवी मंदिर वारंगांची तुळसुली या मेन प्रवेशद्वार असा. वरती असा श्रीदेव लिंगेश्वर प्रसन्न. जाऊया आतमध्ये. हे बघा मंदिराच्या जवळ आपण इल्लेले असो. आणि हे मंदिर असा ना मंडई पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात असा. आणि मंदिराचं वैशिष्ट्य पण असं एकदम भारी. इल्यानंतर मंडळी ना पहिली गोष्ट तर आजूबाजूक सगळीकडे ना शेतीचं एरिया. मंडळी इल्यानंतर ना बघितलं तर मंदिर असा तर निसर्गाच्या सानिध्यात असं एकदम. या साईडला पूर्ण शेतीचंच एरिया असा इकडे पण. आणि हल्लीच प्रोग्राम इकडचं झालेलो असा. चप्पल आपण इकडेच काढूया खूप लांबच. आणि इल्यानंतर सूचना वगैरे लिहिलेल्या असत. या सुंदर मंदिर असा श्रीदेवी घोटनादेवी मंदिर तुळसुली वारंगांची तुळसुली. आणि इकडे बघू शकताय मंदिरात प्रवेश करताना मंदिराचे पावित्र्य राखावे लिहिलेलं असा. तर पहिलं तर दर्शन घेऊया मस्त मंदिराचा. आणि त्याच्यानंतर मग तुमका आजूबाजूचं दाखवते वैशिष्ट्य काय असं आपण तुमका सांगते. हे बघा तुमच्यातर्फे माझ्यातर्फे सगळ्यांतर्फे पाया पडते मस्त. श्रीदेवी घोटनादेवी प्रसन्न. इकडे बघू शकता किती घंटा असत बघा बांधलेले. मंडई मंदिराचं आपण दर्शन घेतलो, पाया वगैरे पडलो. आणि करेक्ट या साईडला एक सुंदर तळी असा. आपण हेल्मेट इकडे ठेवलो आपला. हे बघा बघू शकताय. मंदिर खूप साईडला असं. आणि मंडई आमची शाळा पण याच्या पुढे असं. मग आम्ही येताना पहिले असे इकडनं शॉर्टकट असे मधनं येऊ. इकडे मंदिराकडे थांबवू, थोडंसं टाइम घालवू, त्याच्यानंतर मग घरात जाऊ. रोड तर होतं पण इकडनं मधनं येऊची मजा खूप वेगळीच होती आणि खूप भारीच वाटा. तर हल्लीच कार्यक्रम जाऊन गेलेलो असा मागच्या महिन्यात दसऱ्याच्या दिवशी. तुळसुली म्हणजे आमचा मामाचं दसरो म्हटलं तरी चालता, कारण आईचा गाव तुळसुली असा. तर मग तेव्हा अशी लाईन असतं पूर्ण दर्शनासाठी खूप पूर्ण वरपर्यंत. दुकानं वगैरे असतात साईड इकडे. जत्रेसारखे वातावरण असतं एकदम भारी. तर हल्लीच झालो मागच्या महिन्यात आणि खूप भारी असं. असं म्हणतात की मंडई देवीचा पाषाण चिखलामध्ये असं. तर त्या दिवशी देवीचा पाषाण चिखलातनं वर येता. आणि एवढी तरी माका माहिती असं ऐकान, पूर्ण माहिती नाही माका, पण जेवढा मी ऐकलंय घरातल्यांकडनं तेवढी तर माहिती असा. तर खूप मस्त वातावरण असं आणि खूप भारी वाटतं एकदमच भारी. किती सुंदर असं बघा. हो तुळसुली हायस्कूल. कधी इलात तर नक्की तुळसुली गावात जरी इलात तर इकडे येऊन एकदा दर्शन घेऊन नक्की जावा. खूप सुंदर सुंदर आपल्या इकडे स्थळ. अशा प्रकारे आपलं सुंदर दर्शन झालेलं असा. परत एकदा लांबनं पाया पडूया मस्त श्री घोटनादेवी प्रसन्न आणि बाहेर पडूया. चला. जसं म्हणजे सकाळ झाल्यानंतर पक्ष्यांचा आवाज येताना किलबिलाट, तसं सेम टू सेम आत्ताच 2 मिनिटापूर्वी येऊ होतो. अजूनही येता नॉर्मल पण मगाशी खूप मोठ्याने होतो. आणि बघू शकताय तिकडे आता सनसेट एकदम पूर्ण ओच्या मार्गावर असा. तर चला निघूया. पावसानं थोडीशी आमच्यावरती मेहरबानी केल्यान. म्हणजे टाईम एवढंसच झालेलो असा पण 5:53, पण असं झाला वातावरण जसं की पूर्ण 7 वाजून गेल्यासारख्या किंवा 7 वाजा गेल्यासारख्या. चलो.
त्याच्यामुळे आपण फास्ट दिलेलो काय मारीत. आणि मंडई आपल्या गाडीमध्ये पेट्रोल कमी असा. बाबू भाई आमचं पेट्रोल भरता पुढामध्ये, कारण जास्त गाडी त्याच्याचकडे असता. आणि चेन सेट आता शेवटच्या टप्प्यात दिलेलो असा. काय रे चेन सेट शेवटच्या टप्प्यात दिलेलो असा. पाणी पडलो का कट 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 मिळेल. माका वाटणार नाही त्यांच्याकडे गुगल पे असताला. कळलं गॅरंटी खूप कमी. पिकअप घेताना सुद्धा गाडी ना लगेच पिकअप घेणार नाही. हे बघ त्यांनी डिझाईन वगैरे काढलेले होते, कार्यक्रमातच होती. आता म्हणजे जत्रा चालू झालेल्या असतात इकडे. तुम्ही म्हणलं इकडनं कोण असलात ना तर नक्की कमेंट करा, आमका थोडंसं प्रोत्साहन मिळतं नंतर. आमच्यापासून जवळ असं पण ह्या जर तुमचा गाव असला तर खूपच भारी, आमका पण जरा खूपच बेस्ट भारी वाटत. पैसा काय रे गुगल पे नसताला नाही चालतच नाही. विचारतो विचारून मंडई चैन सेट छापच गेलेलो असा. आपण वडापाव तर घेतलो पण गडबड अशी झाली मंडई की आपण पैसे आणू नाही होतो. पण काका खूप चांगले माणूस होते, त्यांच्याने आमका असंच दिल्याने वडापाव खाऊ. त्याचा मित्र होतो माझो, मित्राक सांगितलंय त्यांना पैसे दी म्हणून. मित्राक गुगल पे करी होतो तर मित्रांनी शाळेतली दोस्ती राखल्या. मित्र सुद्धा पैसे घेऊक तयार नाही. मस्त होतं ना वडापाव. आणि मंडई विषय असं झालं की मित्राकडे पण कॅश नाही होती, पण तो रेग्युलर याच रोडने जाते त्याच्यामुळे तो पैसे देतलो त्यांना. आणि गडबड अशी झाली मी त्याच्याकडे 100 रुपये मागे होते, त्याच्या म्हटलं गुगल पे करूया तुका म्हणून, तर त्याच्याकडे कॅश नाही. पाऊस बारीक बारीक तसंच चालू असा. आणि आता तुमका खूपच देवकट दिसत असताला, कारण आता शाप काळू पडा गेलेलो असा. लाईटी पेटले पोलावरती बघू शकता. दिसतोच का माहिती नाही, मी आपलं बघू शकताय मला सांगतोय. काय रे थंडी लागता. लालपरी आपल्याला आज जायचं आहे. सेट मस्तच वाजता, छान वाजवतात माहिती बदनात. पाऊस आता भरलो. अरे पाऊस वर बऱ्यापैकी भिजलो. आज पॅशन आमची वरती लावलेली आहे पप्पानी. पाऊस मागाशी जवळ पप्पानी गेलेले काहीतरी. पाणी भरला सगळा चपलात पाणी भरला माझ्या. म्यूट हो काय थंय बसा गेल्या बसना गेलो मंडई घराकडे. असं झालं ब्लॉग आजचो. आता सगळ्या लाईनीत दिसतले तुमका आणि काही दिसायचं नाही. थोडासा पाणी साचला त्याच्यामध्ये होकटताना दिसतेलो. हे बघा. भेटा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग कसं वाटलो कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.